नमस्कार, मी रिसर्च अनलिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं प्रॉफिट युनिटच्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आजचा व्हिडिओ एक हायली अँटिसिपेटेड व्हिडिओ आहे. खूप दिवसापासून सगळेजण जे आहे ते ट्रेडिंग सायकोलॉजी पार्ट टू कमेंटमध्ये मेन्शन करत होते. तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे. ट्रेडिंग सायकोलॉजीवर हा पार्ट 2 असणार आहे. याच्यानंतर मी ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी कव्हर करून टाकेल. याच्यानंतर एकच व्हिडिओ येईल ट्रेडिंग सायकोलॉजीवर, जो की नेक्स्ट मंथमध्ये आपण अपलोड करणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. याच्यामध्ये मी काही सायकोलॉजिकल पॉईंट्स खूप चांगल्याने एक्सप्लेन करणार आहे, जे तुम्हाला तुमच्या लाईफ टाईम ट्रेडिंग जर्नीमध्ये कामी येणार आहे. तर लास्ट व्हिडिओ ट्रेडिंग सायकोलॉजीच्या व्हिडिओमध्ये आपण या गोष्टी बघितल्या होत्या की ट्रेडिंग करणं इज ओके, तुम्ही ऑर्डर टाकता, ट्रेड करता, इट्स ओके, बट त्याच्या मागे तुमच्याकडे फक्त कॅपिटल असेल किती पण, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. तुम्हाला काही रूल्स, काही डिसिप्लिन फॉलो करावं लागेल जर तुम्हाला जे आहे एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनायचं आहे. आणि जेव्हा पण तुम्ही ट्रेडिंग करता तेव्हा तुम्हाला फक्त हे विचार नाही करायचा आहे की खूप जण मला म्हणतात की सर मला उद्यासाठी एक ट्रेड देऊन द्या. उद्यासाठी मी तुम्हाला ट्रेड देऊन देईल, परवासाठी मी तुम्हाला ट्रेड देऊन देईल, बट व्हॉट अबाउट दॅट? तुम्ही जर ट्रेडिंग करताय, तुम्ही एक दिवस मोठा प्रॉफिट केला पण तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी काय करणार? तुम्ही रोज तुम्हाला मार्केटमध्ये यायचं आहे, रोज तुम्हाला ट्रेड करायचं आहे. जर तुम्ही प्रॉपर सायकोलॉजी नाही आहे, प्रॉपर नॉलेज नाही आहे, प्रॉपर डिसिप्लिन नाही आहे, तर तुम्ही कमवलेले पैसेसुद्धा लॉसच करणार आहे येणाऱ्या टाईममध्ये. त्याच्यामुळे एका दिवसाचा विचार नका करू. थिंक फॉर द लॉंग टर्म, की लॉंग टर्ममध्ये तुम्ही कसे प्रॉफिटेबल होऊ शकता. ते आहे जी मेन जे आहे तुम्हाला ट्रेडिंग सायकोलॉजीवर तिथे फोकस करायचा आहे. याच्यासाठी जसं नॉर्मली आपल्या जुन्या काळापासून आपण ऐकत आलो असेल की कर्म करो फल की चिंता मत करो. याचा अर्थ आहे की तुम्हाला पहिले एक फोकस करायचा आहे, एक तुम्हाला डिसिप्लिन बनवायचा आहे आणि त्या डिसिप्लिनवर तुम्हाला वर्क करायचं आहे. मार्केटमध्ये आल्याच्या नंतर सगळ्यात पहिले लोक जे आहे ते फल की चिंता करणं चालू करतात की पहिल्या दिवशीपासूनच प्रॉफिट झाला पाहिजे. सो हे तर कुठेच होणार नाही. तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेता तेव्हा पहिल्या दिवशीपासूनच तुम्हाला कोणी डिग्री देत नाही. तुम्ही जॉब जॉईन केला तर पहिल्याच दिवशी तुम्हाला प्रमोशन देत नाही, सॅलरी हाईक देत नाही. तसंच कुठे पण तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये गेला तर पहिल्या दिवशीपासूनच तुम्हाला जे आहे ते रिवॉर्ड मिळणार नाही. त्याच्या आधी तुम्हाला काम करावं लागेल. सो फोकस ऑन वर्क, नॉट ऑन द रिवॉर्ड. हे एक गोष्ट तुम्हाला सगळ्यात आधी शिकायची आहे. आता एक गोष्ट जी याच्यामध्ये ट्रेडिंग सायकोलॉजीमध्ये आपल्याला शिकायची आहे की फर्स्ट बिल्ड वन रूल, बिल्ड वन स्ट्रॅटेजी. काही पण असू शकते. मी एकदम बेसिक विदाऊट रूल स्ट्रॅटेजी बनवली होती, जी की आपल्याला माहीत आहे. आपण 3 दिवसापासून व्हिडिओमध्ये बघत आलेलो आहे की ही एक मी बेसिक स्ट्रॅटेजी बनवली, विदाऊट एनी रूल, विदाऊट एनी ॲनालिसिस, काहीच न करता एक बेसिक स्ट्रॅटेजी बनवली. ही स्ट्रॅटेजी आपण पूर्ण महिना इम्प्लिमेंट करणार आहे, पण मी 4 दिवसापासून कंटिन्यू स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करत आहे आणि तुम्ही बघू शकता 4ही दिवस प्रॉफिट झालेला आहे. 4ही दिवस प्रॉफिट झालेला आहे. पहिल्या दिवशी 2000, दुसऱ्या दिवशी 1750, तिसऱ्या दिवशी 400, आत्ता लेटेस्ट जो आहे ₹1000 प्रॉफिट झाला. आणि तुम्ही बघू शकता मॅक्सिमम किती प्रॉफिट होत होता. बट एवढा मॅक्सिमम प्रॉफिट मी बुक नाही केला जस्ट बिकॉज मी रूल फॉलो करत आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मॅक्सिमम प्रॉफिट जो आहे तो 8000 होऊ शकत होता, पण मी जो बुक केला तो 5150 प्रॉफिट बुक केला. जस्ट आपण रूल्स काय बनवले? एक लॉट निफ्टी फ्युचर बाय करणार, स्टॉप लॉस लावणार 80 पॉईंटचा. बाय कधी करणार याचा पण आपण डिसाईड करून ठेवलेला आहे. 9 ते 9:15च्या मधातच बाय करणार. टार्गेट आपण बुकच नाही करणार. 3:30 वाजेस्तोवर वेट करणार, फक्त बाय करणार आणि स्टॉप लॉस लावणार. 3:30 वाजेस्तोवर वेट करणार. 3:30 वाजता समजा त्याच्या आधी जर स्टॉप लॉस हिट झाला तर आपला लॉस होऊन जाईल. जर स्टॉप लॉस हिट नाही झाला तर 3:30 वाजता जो रेट चालू असेल त्या रेटला आपण काढून टाकणार. इथे बघू शकता एंट्री 9:15 to 9:30, टार्गेट बुक ॲट 3:30 PM, बाय 1 लॉट निफ्टी आणि स्टॉप लॉस जो आहे तो 80 पॉईंट. आणि एक गोष्ट तुम्हाला माहीत असेल की आपण फक्त बाय करणार, सेल करणारच नाही. हा मी एक बेसिक रूल बनवला होता. तर तसं पण तुमच्याकडे मल्टिपल स्ट्रॅटेजीज आहे मार्केटमध्ये. अशा खूप स्ट्रॅटेजीज आहे आपल्या व्हिडिओमध्ये, माझ्या यूट्यूब व्हिडिओवर, कोर्समध्ये, LMSमध्ये, प्रत्येक ठिकाणी काही स्ट्रॅटेजीज मी दिलेल्या आहे ज्याची ॲक्युरेसी पण खूप चांगली आहे. त्या स्ट्रॅटेजीजला घेऊन तुम्ही असा एक रूल बनवा आणि त्या रूलला फॉलो करा फॉर नेक्स्ट 1 month अँड लेट्स सी द रिझल्ट. मग रिझल्ट बघा. ही एक राहिली ही प्रोसेस. तर मी जे रूल बनवलेला आहे, रूल काय आहे? दिस इज द प्रोसेस. ही प्रोसेस आपण फॉलो करताय. आपल्याला
प्रॉफिट होईल किंवा लॉस होईल याचं आपल्याला काही माहीत नाही आहे, पण आपण प्रोसेस फॉलो करताय आणि मंथच्या एंडला आपल्याला कळेल की आपण ही प्रोसेस जी आहे ही सक्सेसफुल झाली की याच्यामध्ये अजून आपण काय ॲड ऑन करू शकतो, अजून आपण कशी आपली ॲक्युरेसी वाढवू शकतो. सो दिस इज द थिंग, हे येते तुमच्या ट्रेडिंग सायकोलॉजीमध्ये. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट की तुम्हाला जे आहे डिसिप्लिन फॉलो करायचं आहे, तुम्हाला प्रोसेस फॉलो करायचा आहे, कर्म करायची आहे, फल की चिंता नाही करना है. तर हे एक इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला ट्रेडिंग सायकोलॉजीमध्ये कवर करायचा आहे आणि याच्यावर तुम्हाला काम करणं, जेवढ्या इमिडिएटली तुम्ही काम करणं चालू करणार तेवढ्या इमिडिएटली त्याचे जे रिझल्ट आहे तुम्हाला 1 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर बघायला मिळेल. या प्रोसेसला फॉलो करा फॉर 1 मंथ, फॉर 2 मंथ आणि त्याच्यानंतर रिझल्ट बघणं चालू करा. तर आज जे आहे मी तुम्हाला काही बॅक टेस्टिंगचा डेटा दाखवणार आहे जस्ट 5 मिनिट स्ट्रॅटेजीमध्ये या व्हिडिओमध्ये, की जसं मी एक रूल बनवला, मी एक खूप बेसिक रूल बनवला. तुम्ही जर स्टार्ट करत आहे, तुम्हाला जर ट्रेडिंग स्टार्ट करायचं आहे, तुम्ही एक काय रूल बनवू शकता त्याच्यासाठी आज मी तुम्हाला या टर्मिनलवर घेऊन आलेलो आहे. इथे मी फर्स्ट 5 मिनिटची कॅन्डल लावलेली आहे, 5 मिनिटाचा टाईम फ्रेम लावलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता. तुम्हाला काहीच नाही करायचं आहे, जस्ट वेट करा. ही कॅन्डल आहे 9:15ची, 5 मिनिटाची कॅन्डल आहे. जस्ट तुम्हाला बघायचं आहे की पहिल्या 9 वाजेपासून ते 10 वाजेपर्यंत जे पण तुम्ही टाईम चूज करताय याच्यामधली एक सगळ्यात छोटी कॅन्डल जी असेल, फॉर एक्झाम्पल ज्याचा स्टॉप लॉस टार्गेट खूप छोटा येत आहे, जसं ही कॅन्डल तुम्ही बघू शकता. ही कॅन्डल एक छोटी कॅन्डल आहे, ही एक कॅन्डल छोटी आहे. इथे तुम्ही छोट्या कॅन्डल बघत आहे. असंच या मोठ्या मोठ्या कॅन्डल सोडून एक कोणती पण अशी एक छोटी कॅन्डल पकडा जी कॅन्डल हार्डली 20 पॉईंटची असेल. तर 20 पॉईंटची कॅन्डल जर असेल अशी एक कॅन्डल पकडा. फॉर एक्झाम्पल मी ही कॅन्डल घेत आहे, 20 पॉईंटची कॅन्डल 773 पासून 795, ऑलमोस्ट 20 पॉईंटची कॅन्डल आहे. याचा हाय आणि लो एवढा मार्क करून ठेवा आणि तुम्ही एक रूल बनवून घ्या की हाय ब्रेक झाला तर मी बाय करणार, लोचा स्टॉप लॉस लावणार, लो ब्रेक झाला तर मी सेल करणार, हायचा स्टॉप लॉस लावणार. आणि दिवसभरामध्ये त्या कॅन्डलचा हाय आणि लो जितक्या वेळा ब्रेक होईल तितक्या वेळ मी ट्रेड करेल आणि फक्त बाय करेल, स्टॉप लॉस लावेल किंवा सेल करेल, स्टॉप लॉस लावेल. इवन तुम्ही हे पण करू शकता की मी फक्त बाय करेल किंवा फक्त सेल करेल. एक गोष्ट तुम्ही डिसाईड करा आणि त्यानुसार, जसं एक कॅन्डल आहे त्याचा हाय ब्रेक झाला, प्रत्येक वेळेस हाय ब्रेक झाला की तुम्ही बाय करणार, लोचा स्टॉप लॉस लावणार. जर स्टॉप लॉस हिट झाला पोझिशनमधून एक्झिट, वापस जेव्हा हाय ब्रेक करेल वापस तुम्ही बाय करणार. 20 पॉईंटची कॅन्डल आहे. जर तुमचे दिवसातून 2 नाही तर 3 जरी स्टॉप लॉस हिट झाले, दॅट विल नॉट मेक एनी डिफरन्स. तुम्ही मार्केटमध्ये फक्त आणि फक्त 40-60 पॉईंट दिवसाला लॉस करताय. बट व्हॉट इफ की इथून तुम्ही बाय केला, हा स्टॉप लॉस हिट नाही झाला आणि इथून तुम्ही टार्गेट जे आहे ते डे एंडपर्यंत होल्ड केला. डे एंडपर्यंत मार्केट 100 पॉईंट वर जाऊ शकते, 150 पॉईंट, 200 पॉईंट, एनिवेअर. जर तुम्हाला 200 पॉईंट मिळाले तर तुमचे स्टॉप लॉस 2-3 ट्रिगर होतील, पण टार्गेट तुम्हाला जे आहे दिवसातून एक टार्गेट असं मिळेल जे की 100 पॉईंटचं असेल. तर तुम्ही जर स्टॉप लॉस 20 पॉईंटचं ठेवताय, टार्गेट 1:5, 100 पॉईंटचं टार्गेट ठेवा. असा एक स्वतःचा रूल बनवा. जर तुम्हाला बनवून पाहिजे असेल तर इथे मी एक रूल लिहून देत आहे. इथे एक रूल मी लिहून देत आहे, याला तुम्हाला फॉलो करायचं असेल तर फॉलो करा. इथून येणाऱ्या टाईममध्ये ट्रेड करणार तुम्ही फक्त निफ्टीमध्ये ट्रेड करणार, निफ्टीमध्ये ट्रेड करणार. ओनली बाय सेल ते तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला फक्त बाय करायचं आहे, फक्त सेल करायचं की बाय आणि सेल दोन्ही करायचं आहे. पण निफ्टीमध्ये ट्रेड करणार 9:15 ते 9:30 आतमध्ये तुम्ही ट्रेड करणार. 9:15 ते 9:30 या मधात तुम्ही ट्रेड जो आहे तुमचा पुट करणार. हा तुमचा रूल 1 झाला की निफ्टीमध्ये ट्रेड करणार 9:15 ते 9:30 मधात. त्याच्यानंतर तुम्ही काय करणार, 20 पॉईंटची एक कॅन्डल शोधणार, 20 पॉईंट कॅन्डल. आता ही कॅन्डल नाही मिळाली तर ठीक आहे, 9:30 ते 9:45 पर्यंत बघा. 20 पॉईंटची कॅन्डल शोधणार, हाय आणि लो, किंवा फक्त हाय मार्क करणार. तुम्ही फक्त बाय करा जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन पण नाही होणार. तर निफ्टीमध्ये तुम्ही फक्त बाय करणार आहे 9:15 ते 9:30 या रेंजमध्ये तुम्ही फक्त बाय करा, किंवा तुम्हाला जर सेल करायचं असेल तुम्ही फक्त सेल, व्हॉट एव्हर तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमचे रूल्स बनवू शकता.
आता मी इथे एक बनवून दिला, निफ्टी बाय करणार 9:15 ते 9:30च्या मधात, 20 पॉईंटची कॅन्डल असेल, हाय ब्रेक झाला की बाय करणार तुम्ही, हाय ब्रेक झाला की तुम्ही करणार बाय, आणि कॅन्डल जेव्हा ब्रेक झाली, कॅन्डल लो इज इक्वल टू स्टॉप लॉस, तर कॅन्डलच्या लोला स्टॉप लॉस लावणार आणि 20 पॉईंटच आहे, तर तुम्ही जितके दिवसातून ट्रेड मिळत आहे तितके ट्रेड करणार. प्रॉफिट जे आहे ते तुम्ही बुक नाही करणार आहे, बुक प्रॉफिट 330. तर इथे तुम्ही काय केलं, एक रूल बनवला मी की निफ्टी तुम्ही बाय करणार 9:15 ते 9:30च्या मधात, एक 20 पॉईंटची कॅन्डल असेल, जेव्हा पण त्या कॅन्डलचा हाय ब्रेक होईल तेव्हा तुम्ही बाय करणार, कॅन्डलच्या लोला तुम्ही स्टॉप लॉस लावणार, 3:30 पर्यंत वेट करणार. जर 20 पॉईंटचा स्टॉप लॉस हिट झाला तुम्ही एक्झिट करणार, वापस मार्केट टर्न झालं, त्याचा हाय ब्रेक केला तुम्ही बाय करणार, 20 पॉईंटचा स्टॉप लॉस लावणार. म्हणजे सिम्पल, इथे हायच्या वर तुम्ही स्टॉप लॉस लावणार, ब्रेक केला वापस खाली आला, स्टॉप लॉस हिट झाला, अगेन जर वापस वर आला, हाय ब्रेक केला, वापस बाय करून इथे स्टॉप लॉस लावणार, अगेन खाली येईल, स्टॉप लॉस हिट होईल, वापस जेव्हा येईल हाय ब्रेक करेल तेव्हा तुम्ही बाय करणार, इथे स्टॉप लॉस लावणार. दिवसातून किती स्टॉप लॉस हिट होऊ शकतात हे जर आपल्याला बघायचं असेल तर लेट सी, इथे आपण बघू शकतो, इथे हाय ब्रेक केला त्याच्यानंतर कधी आलाच नाही, वरतीच गेला, स्टॉप लॉस हिट झालाच नाही. लेट सी अनादर ही कॅन्डल बघूया आपण. ओके, ही वाली कॅन्डल आहे, ही वाली कॅन्डल, याच्यात मल्टिपल टाइम स्टॉप लॉस झाले असतील. तर हाय ब्रेक केला, हाय ब्रेक केला, इथे स्टॉप लॉस हिट झाला, त्याच्यानंतर वापस हाय ब्रेक केलाच नाही दिवसभरामध्ये. अगेन जर तुम्ही इथे बघू शकता, इथे कुठेतरी हाय ब्रेक केला, तर हे दुसऱ्या दिवशी आहे डायरेक्ट, त्या दिवशी काहीच झालं नाही, आणि ट्रेड जे आहे फक्त तुम्ही इंट्राडे करत आहे, देन दॅट इज ओनली द रूल, ओनली इंट्राडे. तर रूल जे आहे ते फक्त इंट्राडेसाठी आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इथे पण तुम्ही बघू शकता, मी पण जी स्ट्रॅटेजी करताय इंट्राडे आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला फक्त एक रूल बनवायचा आहे आणि फॉलो द डिसिप्लिन. डिसिप्लिन फॉलो करा फॉर नेक्स्ट 1 मंथ. नेक्स्ट 1 मंथच्या नंतर मी एक गोष्ट नोटीस केलेली आहे, आफ्टर इफ यू फॉलो डिसिप्लिन, मार्केट इज 80% डिसिप्लिन, 20% स्ट्रॅटेजी, आणि दॅट इज लाईक ऑलमोस्ट सगळ्या स्ट्रॅटेजी प्रॉफिटेबल आहे जर तुम्ही डिसिप्लिन प्रॉपर फॉलो करू शकत असाल. काही स्ट्रॅटेजी अशा असतात ज्या लॉस मेकिंग असतात, बट येस, मॅक्सिमम स्ट्रॅटेजीज विल बी प्रॉफिटेबल इफ यू फॉलो प्रॉपर डिसिप्लिन विथ इट. जर तुम्ही डिसिप्लिन फॉलो केला तर मॅक्सिमम स्ट्रॅटेजीज जे आहे ते तुम्हाला प्रॉफिटच देतील, लॉस होणार नाही. लॉस कधी होतो? ओव्हर ट्रेडिंग. ओव्हर ट्रेडिंग एक कारण असू शकते ज्याच्यामुळे लॉस होतो, किंवा तुम्ही डिसिप्लिन फॉलो करत नाही, इमोशनली अटॅच होऊन जातात ट्रेडसोबत. सो दीज आर द रिझन. हे जर तुम्ही फॉलो केलं तर या सगळ्या गोष्टींपासून तुम्ही वाचणार. आय होप तुम्हाला कळलं असेल की स्वतः रूल्स कसे बनवायचे, ट्रेडिंग सायकोलॉजी कशी फॉलो करायची, काय गोष्ट, मेन गोष्ट, सगळ्यात इम्पॉर्टंट जर गोष्ट कोणती असेल ती फोकस ऑन द थिंग व्हॉट यू आर डुईंग, आणि डोंट एक्सपेक्ट द रिझल्ट. रिझल्टसाठी जर तुम्ही बघायला जाणार तर मग तुम्ही कुठे ना कुठेतरी चुका करणार, आणि मल्टिपल चुका करणार. नॉर्मली चूक कशी होते की तुम्ही 1 लाख रुपयांनी ट्रेडिंग चालू करता, 1-2 दिवस प्रॉफिट करता, 1 लाखचे 1,10,000 करता, मग तुम्हाला एका दिवशी लॉस होते, 1,10,000चे 1,05,000 होते. तुम्हाला सेम डेला तो लॉस रिकवर करायचा असते, तर तुम्ही अजून ट्रेड करता, मग अजून लॉस होते, मग 1 लाख होते, मग अजून तुम्ही म्हणता की 1,10,000 गेलो होतो, आता वापस 1 लाखवर आलो, अजून तुम्ही ट्रेड करता, मग ते 90,000 होते. दुसऱ्या दिवशी मग तुम्ही अजून ते 90,000ला 1 लाख करायचा प्रयत्न करता, आणि त्याला 80-75 असं करत करत तुमचं अकाउंट जे आहे ते संपून जाते. बट तुम्ही कधी हे विचार नाही करत की मार्केट जे आहे ते रोज ओपन होणार आहे, शेअर मार्केट डेली ओपन होणार आहे, तर अपॉर्च्युनिटीज जे आहे मार्केटमध्ये ते डेली बेसिसला येतील. तुम्हाला काहीच गरज नाही आहे एकाच दिवशी सगळा ट्रेड करून तुमचं कॅपिटल संपवण्याची. सो प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट तुम्ही फॉलो करा. इथे तुम्ही 3 स्टॉप लॉस जरी हिट केले तरी तुमचा लॉस जो आहे तो 60 पॉईंटचा आहे. 4 स्टॉप लॉस हिट केले तर 80 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे. म्हणजे मॅक्सिमम रिस्क तुमची 2,000 रुपयाची आहे जर कंटिन्यू 4 स्टॉप लॉस हिट झाले तर. सो तुम्हाला आता माहीत आहे की मॅक्सिमम 2,000 रुपये जाणार आहे, देन वाय टू फिअर? मग कशाला भ्यायचं? मग तुम्ही कशाला ओव्हर ट्रेड करून लाखो रुपये लॉस करताय? एक लॉटमध्ये जेव्हा तुम्हाला माहीत आहे की 2,000 पेक्षा जास्त लॉस होऊ शकत नाही, 80 पॉईंटचा स्टॉप लॉस झाल्यावर पण,
आयदर इन दिस स्ट्रॅटेजी इथे तर 4 स्टॉप लॉस झाले तरी तुमचा स्टॉप लॉस 2000 रुपये आहे आणि एकदा स्टॉप लॉस हिट झाला तर 20 पॉईंटमध्ये हार्डली 500 रुपयाचा स्टॉप लॉस आहे. सो वॉट एव्हर द रिस्क यू आर कम्फर्टेबल विथ तेवढी रिस्क घ्या. नॉर्मली असं होते की तुम्ही स्टॉप लॉस लावता बट तो स्टॉप लॉस हिट होणं तुमच्यासाठी खूप मोठी रिस्क असते. म्हणजे तुम्ही क्वांटिटीच इतकी घेऊन ठेवता, क्वांटिटी मॅनेजमेंट करत नाही, स्टॉप लॉस लावता, त्याचा स्टॉप लॉसची व्हॅल्यू असते 15,000 20,000. एकदा स्टॉप लॉस हिट झाला की तुमच्याकडे वापस हिंमत राहत नाही सेम क्वांटिटी वापस ट्रेड करायची. तर तसं नका करू. स्टॉप लॉस तो ठेवा जो तुम्ही अफोर्ड करू शकता, जो हिट झाल्याने तुमचं मेंटल स्टेबिलिटी राहील, तुमचं मेंटल जे स्थान आहे डोक्याचं ते हलणार नाही. तेवढा स्टॉप लॉस तुम्ही प्लॅन करा. त्याच्यासाठी क्वांटिटी तुम्हाला तेवढी प्लॅन करावं लागेल. म्हणजे स्टॉप लॉस हिट जरी झाला तरी तुम्हाला काही वाटणार नाही, नेक्स्ट ट्रेड घेताना तुम्हाला भीती नाही वाटणार. या सगळ्या गोष्टी फॉलो करा. शीट मेंटेन करा फॉर 1 मंथ अँड यू विल सी द वंडर्स. मार्केटमध्ये तुम्ही रिझल्ट जे आहे ते मल्टिपल लोकांपासून तुम्ही आत्तापर्यंत केलं असेल, पण असे रिझल्ट्स तुम्हाला मग मल्टिपल टाइम्स भेटत राहतील. जसं फर्स्ट मंथ तुम्ही केला, तुम्हाला एक रिझल्ट मिळाला, सेकंड मंथमध्ये तुमचा रिझल्ट बेटर होत राहील. ओके, तर स्टार्ट विथ दिस. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. एक डिसिप्लिन स्वतः बनवा. आणि मी सगळ्यांना एक सांगेल की तुम्ही जे पण रूल तुमच्यासाठी बनवत आहे तुम्ही मला सेंड करू शकता किंवा कमेंटमध्ये तुम्ही कोणता रूल बनवलेला आहे. जसं मी इथे एक रूल बनवलेला आहे तसं तुम्ही कोणता रूल फॉलो करणार आहे पुढच्या 1 महिन्यासाठी तो रूल मला कमेंटमध्ये टाका. मी डेफिनेटली जर तो बरोबर असेल, त्याच्यात अजून काही इम्प्रूव्हमेंटचा स्कोप असेल, मी डेफिनेटली तुम्हाला रिप्लाय करेल कमेंटमध्ये. तर तुम्ही कोणता रूल बनवत आहे तुमच्या ट्रेडिंगसाठी ते कमेंटमध्ये मेन्शन करा आणि फॉलो करा त्याला फॉर नेक्स्ट मंथ. भेटूया जेव्हा आता मी नेक्स्ट ट्रेडिंग सायकोलॉजीचा व्हिडिओ बनवेल, जेव्हा ही शीट कंप्लीट होऊन जाईल. सो लर्न डिसिप्लिन विथ मी. लर्न डिसिप्लिन फॉर लॉंग टर्म ट्रेडिंग इन शेअर मार्केट. शॉर्ट टर्मसाठी ट्रेडिंग करायच्या विचाराने येऊ नका, कारण शॉर्ट टर्ममध्ये तुम्हाला 1-2 ट्रेडमध्ये प्रॉफिट पण होईल, पण जर तुम्ही ट्रेडिंग सायकोलॉजी डेव्हलप नाही केली तर तो प्रॉफिट लॉंगर टर्मपर्यंत तुमच्या खिशात नाही राहणार. हे लक्षात ठेवा. आय होप व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.